वेलकम ऑल ऑफ यू. सायन्स हब अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मास्टर प्लॅन म्हणजे स्ट्रॅटेजी आपण बघणार आहोत की तुमच्या 12वीच्या एक्झामपर्यंत तुम्हाला आता हार्डली 60 ते 70 दिवस राहिलेले आहेत. त्या 60 ते 70 दिवसाचा मास्टर प्लॅन कशा पद्धतीने तयार करायचा आहे, स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने तयार करायची आहे. कारण तुम्ही याच्या अगोदर खूप स्टडी केलेला आहे, फक्त आता तुम्हाला रिव्हिजन करायची, ती पण फास्ट असली पाहिजे, पण ती डोक्यात बसली पाहिजे, आपल्याला कायम लक्षात राहिली पाहिजे. एक्झामच्या वेळेस आपल्याला आपली ती स्ट्रॅटेजीमध्ये जे काही आपण स्टडी केलेलं आहे ते आपल्याला आठवलं पाहिजे. त्या स्ट्रॅटेजी त्या प्लॅनचं मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार, मी प्रसाद सर. मी आज तुम्हाला बायोलॉजीची स्ट्रॅटेजी प्लॅन सांगणार आहे, कारण मी बायोलॉजी सब्जेक्ट शिकवतो, त्यामुळं बायोलॉजी शिकवणं आणि त्याचं स्ट्रॅटेजी प्लॅन सांगणं खूप सोपं जाणार आहे माझ्यासाठी. तर तुमचा HSC बोर्डची जी एक्झाम आहे, HSC बोर्ड तुमचा जो सिलेबस आहे बायोलॉजीचा, ओके, त्या बायोलॉजीमध्ये तुमच्या एक्झाम किती मार्कांचे असणार आहे, तर 70 मार्क्सची एक्झाम असणार आहे. तुम्हाला 70 मार्कांचा पेपर लिहायचा आहे, लिहायचा इतका आहे. पण तुम्हाला क्वेश्चन किती मार्कांचे दिले जातात, तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातात 98 मार्क्सचे. किती मार्क्सचे दिले जातात, 98 मार्क्सचे. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा किती मार्क्स मिळतात, एक्स्ट्रा तुम्हाला 28 मार्क्स आहेत. ओके, म्हणजे 70 मार्कांचं लिहायचं असलं तरी तुम्हाला 28 मार्कांचं ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला 28 मार्कांचे एक्स्ट्रा ऑप्शन्स मिळणार आहे. तुम्हाला 70 पैकी तुमच्या स्ट्रॅटेजी मधलं, तुमच्या प्लॅन मधलं जर नाही आलं तरी तुम्हाला 28 मार्क एक्स्ट्रा असणार आहेत. तुम्हाला त्यानुसार तुमचा प्लॅन तयार करायचा आहे. आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्हाला प्लॅन कशा पद्धतीनं तुमचा डिझाईन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाईल, कमी वेळेत तुम्हाला जास्त मार्क मिळेल. म्हणजे कम मेहनत ज्यादा फायदा, तेच आपण आज बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण सिलेबस बद्दल बघूयात की आपला जो बायोलॉजीचा सिलेबस आहे तो कशा पद्धतीने आहे. तर सुरुवातीला मी काय करतोय, टेबल बनवून घेतोय माझ्या नोटबुक मध्ये. मी आता फळ्यावरती बनवतो, तशी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये बनवून घ्या. फटाफट माझ्यासोबत बनवलं तर अतिउत्तम. पहिला कॉलम तुमचा बनवायचा युनिटचा. ओके, कोणतं युनिट आहे, युनिटचं नाव काय आहे ते. ओके, दुसरा कॉलम तुम्हाला कशाचा बनवायचा आहे, तर मार्क्स विदाउट ऑप्शन. मार्क्स विदाउट ऑप्शन हा तुमचा काय असणार आहे, सेकंड कॉलम असणार आहे. आणि थर्ड कॉलम तुमचा कोणता असणार आहे, मार्क्स विथ ऑप्शन. थर्ड कॉलम इज ऑफ युअर मार्क्स विथ ऑप्शन. ओके, तर याच्या खालोखाल आपल्याला आता सगळं आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर पहिल्यांदा काय करतोय मी, पहिला युनिट घेतोय. पहिलं युनिट बघा, तुमचे 15 चॅप्टर्स आहेत बायोलॉजीमध्ये, पण 15 चॅप्टर्स काय केलेले आहेत, 5 वेगवेगळ्या युनिटमध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिला युनिट कोणता आहे, पहिला युनिटचं नाव आहे रिप्रोडक्शन. बघा, सगळ्यांना आता इमेज तुमच्या डोळ्यासमोर आली असेल. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स. ओके, ते युनिट, त्याच्यामध्ये तुमचे 2 चॅप्टर्स आहेत, चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2. मार्क्स विदाउट ऑप्शन. ऑप्शन सहित, ऑप्शनच्या विना जर तुम्ही मार्क्स बघितले तर किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, तर मार्कांचं वेटेज दिलेलं आहे 12. ओके, जर ऑप्शन सोडले तर आपल्याला 12 मार्कांचं वेटेज याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ऑप्शन सहित किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, तर 16. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या चॅप्टरला 6 मार्क्स आहेत, दुसऱ्या चॅप्टरला 6 मार्क्स आहेत. ओके, विदाउट ऑप्शन मध्ये. विथ ऑप्शन मध्ये काय, पहिल्या चॅप्टरला 8 मार्क्स आहेत, दुसऱ्या चॅप्टरला 8 मार्क्स आहेत. दोन्ही चॅप्टरला सेम वेटेज दिलेलं आहे तुमच्या स्टेट बोर्डच्या एक्झाम साठी. ओके, सेकंड युनिट आहे. सेकंड युनिट तुमचं कोणतं आहे, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. लिहून घ्या फटाफट लगेच, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. ओके, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन सेकंड युनिट आहे. त्याला किती वेटेज दिलेलं आहे, विदाउट ऑप्शनला वेटेज दिलेलं आहे 12 मार्काचं. विथ ऑप्शनला किती वेटेज दिलेलं आहे, विथ ऑप्शनला वेटेज दिलेलं आहे 18 मार्क्स. बघा, इथं वेटेज वाढलेलं आहे विथ ऑप्शन मध्ये. ओके, त्यानंतर बघा थर्ड युनिट तुमचा कोणता आहे, थर्ड युनिट आहे फिजिओलॉजी. थर्ड युनिट आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी मध्ये 4 चॅप्टर्स येतात. ओके, त्याच्यामध्ये तुमचं प्लांट वॉटर रिलेशन वगैरे, कोऑर्डिनेशन वगैरे, हे सगळे 4 चॅप्टर्स त्याच्यामध्ये येतात. आणि याच तुमच्या युनिटला काय आहेत, सगळ्यात जास्त वेटेज आहेत. विदाउट ऑप्शन या युनिटला वेटेज आहे 25 मार्क्स, 25 मार्कांचं. आणि विथ ऑप्शन मध्ये याला 35 मार्कांचं वेटेज असणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे. हा फिजिओलॉजीचा युनिट कुणीही स्किप करायचा नाही, तो डेफिनेटली करायचाच आहे. सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणार आहेत. या युनिट मधले तुम्हाला 4ही चॅप्टर्स
उघडून प्यायचे आहेत. त्याचं तुम्हाला सेंटेन्स म्हणजे MCQ जरी विचारलं तरी तुमचा आन्सर तिथला चुकला नाही पाहिजे, त्या पद्धतीने तुम्हाला त्याची तयारी करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ युनिट कोणतं आहे? अप्लाइड बायोलॉजी. बायोलॉजी ज्या ठिकाणी वापरली जाते त्या गोष्टीला म्हणतात अप्लाइड बायोलॉजी. याच्यामध्ये तुम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, प्लांट टिश्यू कल्चर्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळतं. अप्लाइड बायोलॉजी याला वेटेज किती दिलेलं आहे? याला वेटेज दिलेलं आहे विदाउट ऑप्शन 12 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. विथ ऑप्शन किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे? 17 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर बघा 5th नंबरचा युनिट आहे तुमचा. 5th नंबरचा युनिट कोणता आहे? इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. याला किती वेटेज दिलेलं आहे? याला वेटेज दिलेलं आहे फक्त 9 मार्कांचं विदाउट ऑप्शन. आणि विथ ऑप्शन किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे? 12 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. या सगळ्यांची टोटल करा, इथे येणार आहे 70 मार्क्स. या सगळ्यांची टोटल करा, इथे येणार आहे 98 मार्क्स. तुम्हाला आता तुमच्या युनिटचं वेटेज तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे की कोणत्या युनिटला किती वेटेज आहे. याचा अर्थ बघा, रिप्रोडक्शन मध्ये किती चॅप्टर आहेत? चॅप्टर नंबर 1 अँड चॅप्टर नंबर 2. जेनेटिक्स अँड इव्होल्युशन मध्ये किती चॅप्टर आहेत? तर चॅप्टर नंबर 3, 4 अँड 5. फिजिओलॉजी मध्ये किती नंबरचं चॅप्टर आहे? चॅप्टर नंबर 6, 7, 8 अँड 9. अप्लाइड बायोलॉजी मध्ये किती चॅप्टर्स, कोणकोणते चॅप्टर्स आहेत? चॅप्टर नंबर 10, 11 अँड 12. इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट मध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत? चॅप्टर नंबर 13, 14 अँड 15. बघा 15 चॅप्टर या 5 युनिट मध्ये डिवाइड केलेले आहेत. आता तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट स्ट्रॅटेजीचा आपला प्लॅन काय असणार आहे. हा खरा तुमचा प्लॅन असणार आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं की वेटेज कोणत्या चॅप्टरला किती मिळालेला आहे, म्हणजे कोणत्या युनिटला किती मिळालेलं आहे. याच्यानंतर सुद्धा तुम्ही काय करू शकता? प्रत्येक चॅप्टरचं वेटेज सेपरेट करू शकता. चॅप्टर नंबर 1 ला किती आहे, 2 ला किती आहे, 3 ला किती आहे, 4 ला किती आहे, 5 ला किती आहे, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15 पर्यंत तुम्ही प्रत्येक चॅप्टरचं सेपरेट वेटेज लिहू शकता. मी तुम्हाला फास्टली सांगतो की कोणकोणत्या चॅप्टरला किती किती वेटेज आहे. ओके, पहिल्या चॅप्टरला 6 मार्कांचं वेटेज आहे विदाउट ऑप्शनला, आणि विथ ऑप्शनला किती वेटेज आहे? तर 8 मार्कांचं वेटेज आहे. सेम सेकंड चॅप्टरला आहे 6 अँड 8 मार्क्स वेटेज. ओके, त्यानंतर बघा थर्ड चॅप्टर आहे. थर्ड चॅप्टरला वेटेज आहे 4 मार्क्सचं विदाउट ऑप्शन. विथ ऑप्शन आहे 6 मार्क्सचं. 5 चॅप्टरला पण सेम आहे 4 आणि 6. 6 ला पण सेम आहे 4 अँड 6. त्यानंतर 7 नंबरचा चॅप्टर आहे. 7 नंबरच्या चॅप्टरला तुम्हाला 6 नंबरच्या चॅप्टरला किती आहे? तर 5 मार्कांचं वेटेज आहे विदाउट ऑप्शन, आणि विथ ऑप्शन किती मार्कांचं वेटेज आहे? 7 मार्कांचं. त्यानंतर 7 नंबरचा चॅप्टर आहे त्याला 5 मार्कांचं वेटेज आहे विदाउट ऑप्शन, आणि 6 नंबरचा जो चॅप्टर विथ ऑप्शन किती मार्कांचं वेटेज आहे? तर 7. त्यानंतर 8 नंबरचा चॅप्टर आहे त्याला वेटेज थोडंसं जास्त आहे फिजिओलॉजी मध्ये, त्याला 7 मार्कांचं वेटेज आहे विदाउट ऑप्शन मध्ये, आणि विथ ऑप्शन मध्ये त्याला वेटेज आहे 10 मार्कांचं. आणि जो फिजिओलॉजी मधला शेवटचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9. ओके, चॅप्टर नंबर 9 कोणता आहे? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्याला किती मार्कांचं वेटेज आहे? विदाउट ऑप्शन 8 मार्कांचं वेटेज आहे, आणि विथ ऑप्शन किती मार्कांचं वेटेज आहे त्याला? तर 11 मार्कांचं. बघा फिजिओलॉजी मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर अप्लाइड बायोलॉजी तुमचं युनिट येतं. अप्लाइड बायोलॉजी मध्ये चॅप्टर कोणकोणते आहेत? चॅप्टर नंबर 10, 11 अँड 12. ओके, चॅप्टर नंबर 10 ला 3 मार्कांचं वेटेज आहे विदाउट ऑप्शन. चॅप्टर नंबर 11 ला 4 मार्कांचं वेटेज आहे. चॅप्टर नंबर 12 ला 5 मार्कांचं वेटेज आहे विदाउट ऑप्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. विथ ऑप्शन मध्ये थोडेसे जास्त आहेत. विथ ऑप्शन मध्ये चॅप्टर 10 ला आहेत 4 मार्क, 11 ला आहेत 6 मार्क, आणि 12 ला आहेत 7 मार्क. ओके, त्यानंतर तुमचा 5वा युनिट आहे इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये तुमचा चॅप्टर नंबर 13, 14 आणि 15 आहे. 13 नंबरला विदाउट ऑप्शन वेटेज दिलेलं आहे 3 मार्कांचं, विथ ऑप्शनला 4 मार्कांचं. 14 नंबरला सुद्धा 3 मार्क विदाउट ऑप्शन आणि 4 मार्क विथ ऑप्शन दिलेलं आहे. आणि 15 नंबरला सुद्धा सेम वेटेज दिलेलं आहे विदाउट ऑप्शन 3 मार्क्स आणि विथ ऑप्शन 4 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर तुमचं वेटेज क्लिअर झालेलं आहे की कोणत्या सब्जेक्टला, कोणत्या चॅप्टरला, कोणत्या युनिटला किती मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. आता याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे व्हॉट इज युअर स्ट्रॅटेजी. ओके, तुमचं प्लॅन काय असणार आहे. बघा, युद्धावरती जायचं असेल, शिवाजी महाराजांना युद्धावरती जायचं असेल तर शिवाजी महाराज काय करायचे? एकच प्लॅन घेऊन चालायचे का? नाही, प्लॅन ए सोबत प्लॅन बी सुद्धा असायचा.
समजा आपण युद्ध जिंकलं तर काय करायचं, अफजल खानाच्या वेळेस त्यांनी तेच केलं होतं. समजा आपण युद्ध जिंकलं तर आपल्याला काय करायचंय, युद्ध जिंकलं तर आपल्याला थांबायचं नाही, आनंद उत्सव साजरा करायचा बसायचा नाही, आपल्याला पुढची घोडदौड करायचा आहे आणि जेवढा आपल्याला दुश्मनाला गनिमाला तडाखा देता येईल तेवढा द्यायचा आहे, आपल्याला पन्हाळ्यापर्यंत जायचं आहे. ते शिवाजी महाराजांनी केलं. जर हारलो असतो तर काय, ते सुद्धा त्यांनी त्यांच्या मावळ्यांना सांगून ठेवलं होतं, जरी मी हारलो जरी मी मेलो तरी तुम्ही काय करायचं आहे, इथलं युद्ध जिंकायचंच आहे, इथल्या गनिमाला इथून बाहेर पडून द्यायचं नाही. हा दुसरा प्लॅन सुद्धा त्यांनी त्यांना सांगून ठेवलेला होता. म्हणजे एवढं प्लॅनिंग आपलं जर शिवाजी महाराज करू शकत होते एवढ्या मोठ्या युद्धामध्ये, तर आपलं छोटं युद्ध आहे, आपल्याला फक्त 12वीची एक्झाम क्रॅक करायचे, तर आपल्याकडे पण ए आणि बी प्लॅन असला पाहिजे. मी तुम्हाला आता सांगणार आहे तुमचा ए प्लॅन काय आहे, तुमचा बी प्लॅन काय आहे. एक गोष्ट क्लिअर करा, 98 मार्क्स पैकी तुम्हाला लिहायचे फक्त 70 मार्क्स, तुम्हाला मिळवायचे फक्त 70 मार्क्स. ओके, त्यासाठी आपण 2 प्लॅन तयार करतोय. 2 प्लॅन तयार करताना बघा तुमच्याकडे युनिट्स किती सांगितले मी, युनिट्स आहेत टोटल 5. ओके, 5 युनिट्स आहेत. तर मी पहिला माझा प्लॅन बनवतोय, पहिल्या 5 मध्ये काय करतोय मी, थर्ड युनिट कंपल्सरी करणार आहे. थर्ड युनिट कोणतं आहे माझं, फिजिओलॉजी. फिजिओलॉजीला विथ ऑप्शन किती मार्क्सचं वेटेज आहे, 35 मार्कांचं विथ ऑप्शन. बघा निम्मा पेपर फिजिओलॉजी मध्येच कव्हर झाला माझा एकाच युनिटमध्ये 4 चॅप्टर मध्ये. ओके, काय कायांना फिजिओलॉजी अवघड जातं त्याचं पण प्लॅन तुम्हाला मी सांगतो. ओके, त्यानंतर मी दुसरं युनिट करतोय ज्याला जास्त वेटेज आहे ते मी युनिट सिलेक्ट करणार आहे. कोणतं आहे तर 2 नंबरचा आहे, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. किती मार्कांचं वेटेज आहे, 18 मार्क्स. आता विदाउट ऑप्शन मी क्लिअर करतोय कारण मी टार्गेटेड करतोय, मला काय सगळं करायचं नाही. ओके, त्यामुळे मी करतोय. आता हे त्यांच्यासाठी आहे ज्यांचा सगळा अभ्यास झालेला नाही, हे त्यांच्यासाठी आहे ज्यांचा सगळा अभ्यास झालेला आहे त्यांनी निश्चिंत राहायचं आहे, त्यांच्यासाठी मी प्लॅन सांगतोय काय करायचं आहे ते. ओके, त्यानंतर मी काय करणार आहे, माझ्या आवडीचा कोणताही मी एक ऑप्शन युनिट निवडणार आहे जो जास्त मार्क्स पण देऊ शकतो आणि जो मला येतो सुद्धा. ओके, मग त्याच्यामध्ये तुमचा युनिट चेंज होऊ शकतं. थर्ड नंबरचं युनिट तुम्ही कोणतं घेणार आहे, म्हणजे 1 घेताय का 4 घेताय का 5th घेताय, हे तुमच्या आयडियानुसार आहे की तो तुमच्या आवडीनुसार आहे. तर मला 4 नंबरचं युनिट आवडतं जे टेक्निकली जरा खूप साऊंड आहे त्यामुळे मला ते आवडतं. त्याचं नाव आहे अप्लाइड बायोलॉजी. त्याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, प्लांट टिश्यू कल्चर, म्हणजे बायोलॉजी कुठं कुठं अप्लाय करतो ते आहे. त्याला किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, त्याला वेटेज दिलेलं आहे 17 मार्कांचं. कॅल्क्युलेट करा किती मार्क येत आहेत, 7 अधिक 7 14 आणि 15 आणि 5 20 0 हातचाले 2 3 आणि 4 आणि 5 आणि 2 7 70 मार्क झाले 3 युनिट्स मध्ये. 2 युनिट्स मी पहिला आणि 5वा युनिट बघितला सुद्धा नाही, मला 70 मार्क्स आलं. पण गंमत काय, तुम्हाला हे 4 चॅप्टर, हे 3 चॅप्टर, हे 3 चॅप्टर, 4 आणि 3 7 आणि 3 10 चॅप्टरचा तुम्हाला फुल अँड फायनल स्टडी करायचा. त्यातला एकही क्वेश्चन मिस नाही झाला पाहिजे. 10 चॅप्टर असे तुम्हाला स्टडी करायचे. हा एक प्लॅन झाला. दुसरा प्लॅन काय असू शकतो, दुसरा प्लॅन मी काय करतोय, मी पहिलं युनिट घेतलंय, दुसरं युनिट घेतलंय, तिसरं घेतलंय, चौथं घेतलंय आणि 5वं सुद्धा युनिट घेतलेलं आहे. ओके, 5 युनिट घेतलेले आहेत. पण आता 5 युनिट मध्ये काय मला सगळं करायचं नाही, जे मला येतंय जे मला आवडतंय मी त्यामधलं टार्गेटेड केलेलं आहे. मग इथं तुमचा ऑप्शन काय राहणार आहे, इथं विदाउट ऑप्शन वाले मार्क्स तुमच्याकडे राहतील. ओके, विदाउट ऑप्शन वाले जरी 5 युनिट केले तरी तुमचं टोटल किती येणार आहे, 70 मार्क्सचं युनिट येणार आहे. आता काय काय म्हणतील आम्हाला 70 मार्क्स मिळवायचे नाही, आम्हाला कसं तरी बायोलॉजी पास करायचे, खूप हार्ड जाते, त्यांच्यासाठी सी प्लॅन आहे. त्यांनी काय करायचंय, ओके 2 प्लॅन लक्षात आलं. एक तर 3च कोणते तरी युनिट घ्या, 10 चॅप्टर घ्या, फुल अँड फायनल कला 70 मार्क मिळणार आहेत. किंवा 5 युनिट घ्या, 5 युनिट मध्ये तुमच्या आवडते जे काही पॉइंट्स आहेत, जे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, जुने क्वेश्चन पेपर्स बघितले की आपल्याला लक्षात करतात की याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेला आहे, सारखा विचारलेला आहे. ओके, 17ला विचारलं तर 18ला स्किप करून पुन्हा 19ला विचारलाय, पुन्हा 20-21ला स्किप करून 22ला विचारलेला आहे, हे लक्षात येतं. ओके, तर विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन मध्ये हे 2 प्लॅन लक्षात आले कशा पद्धतीने करायचे. आता काय काय ना काय करायचं असतं की फक्त पासिंग करायचं असतं. मग ते काय करतील, ह्याच्यामधलं विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन त्यांच्या पद्धतीने टिक मार्क्स करून घेतील. मग ते आयदर 4 युनिट सोबत जातील किंवा 3 युनिट सोबत जातील. काय काय म्हणतील, बाबा 3 युनिट नको, मी 4 युनिट घेतो. मग एकानं घेतलं समजा फिजिओलॉजी घेतलं, 2 नंबरचं आपलं जेनेटिक्स अँड इव्होल्युशन घेतलेलं आहे, 4 नंबरचं अप्लाइड बायोलॉजी घेतलेलं आहे आणि त्याला वाटलं बाबा मला सोपं वाटतंय रिप्रोडक्शनचं युनिट सुद्धा घेऊन टाकू. ओके, 4 युनिट्स केलेले आहेत, 4 युनिटचा म्हणला मी स्टडी करतो. ओके, आता याच्यामध्ये फक्त इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट त्यानं काय केलेलं आहे, स्किप केलेलं आहे. ओके, याला 35 मार्कचं वेटेज तुम्हाला सांगितलं.
विथ ऑप्शन. ओके, यानंतर 18 मार्कचं वेटेज आहे. 4 नंबरला किती मार्कांचं, 17 मार्कांचं आणि 1 नंबरला 16 मार्कांचं वेटेज आहे. कॅल्क्युलेट करा. हा सी प्लॅन सुद्धा असू शकतो. 5 5 10 3 13 13 7 20 20 7 26 6 चाले 2 3 4 5 6 7 8 तरी सुद्धा 86 मार्काकडे जातोय. आता याच्यामध्ये समजा त्यानं सगळं नाही केलं, हे विथ ऑप्शन मी सांगितलं. विदाउट ऑप्शन कॅल्क्युलेट करा. याला 25 मार्क्स आहेत, याला 12 मार्क्स आहेत, याला सुद्धा किती मार्क्स आहेत, 12 मार्क्स आहेत, आणि पहिल्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत, 12 मार्क्स आहेत. बरोबर आहे ना, 12 12 12 बरोबर आहे. मी फक्त 5 नंबरचा स्किप केला, त्याला 9 मार्कांचाच वेटेज आहे. नकोच, कमी मार्क्स आहे त्यामुळे मला करायचेच नाहीत तिन्ही चॅप्टर. तर याचं कॅल्क्युलेशन करा. 2 2 4 5 6 5 1100 1 हातच्याला 1 2 3 4 5 6 तरी सुद्धा किती मार्क कडे जातोय आपण विदाउट ऑप्शन, 61 मार्कांच्याकडे. बघा, ए प्लॅन सांगितला, बी सांगितला, सी सुद्धा सांगितलेला आहे. विथ ऑप्शन केला तर 86 मार्काचा होतोय, विदाउट ऑप्शन केला तर 61 मार्कांचा तुमचा पेपर लिहून होतोय. याच्यामध्ये स्किप कोणतंही होणार नाहीये. ज्या पद्धतीनं सांगितले त्या पद्धतीनं प्लॅन केला तर ह्या गोष्टी सगळ्या होतात. बघा, युद्धावर जायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, आधी प्लॅन करावा लागतो. विदाउट प्लॅन आपण जर युद्धात उतरलो, कोण कुठं लढणार आहे आपण नाही ठरवलं, तर काय होणार आहे, आपण युद्ध हारण्याचे चान्सेस जास्त राहतात. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं काम करायचं आहे. आता एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे प्लॅन तर झाला, ही स्ट्रॅटेजी झाली, तुम्हाला कशा पद्धतीनं एक्झामला टॅकल करायचे, त्याला प्लॅन कसा करायचा. पण आता चॅप्टर वाईज बघूयात. आता मी तुम्हाला एक चॅप्टर सांगतो. पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन युनिट मधला. कोणता आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. ओके, हा तुमचा काय आहे, पहिला युनिट आहे. ओके, आता मला याचा स्टडी करायचा. आता माझा स्टडी झालेला आहे, आता मला काय करायचं, फक्त रिवाइज करायचं आहे. ओके, रिव्हिजन करायचे आहे. रिव्हिजन करायच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे काय, तर तुमचा काय बनवायचे, तुम्हाला एक रोड मॅप बनवायचा आहे. म्हणजे प्लॅन आधी करावा लागतो ना, प्लॅन तयार करायचा. तर याच्यामध्ये काय काय बघायचे, पहिलं तर दिलेलं आहे रिप्रोडक्शन. तुम्हाला या वर्डचं मिनिंग पहिल्यांदा कळलं पाहिजे की काय आहे रिप्रोडक्शन म्हणजे काय. री म्हणजे काय, पुन्हा. प्रोडक्शन म्हणजे काय, प्रोड्यूस करायचे, पुन्हा तयार करायचे. एका ऑर्गॅनिझम पासून त्याच ऑर्गॅनिझमचे आपल्याला नवीन व्हरायटीज तयार करायचे, नवीन स्पीसीज तयार करायचे, नवीन ऑर्गॅनिझम तयार करायचे, त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. या चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलेलं आहे, स्टडी केलेला आहे. काय काय स्टडी केलेलं आहे, एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन वगैरे स्टडी केलेलं आहे तुम्ही, बडिंग, फ्रॅगमेंटेशन, ओके, कटिंग, लेअरिंग वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये येतं. फिजन, बायनरी फिजन, हे सगळं असेक्शुअल रिप्रोडक्शन येतं. फॉर्मेशन ऑफ झूस्पोर्स, क्लॅमायडोस्पोर्स, कोनिडिया, हे सगळं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला आता प्लांटच्या केसमध्ये बघतोय, मेल आणि फिमेल ह्या दोन्ही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. इट इज क्लिअर. मेल मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहेत, मेलचे स्पोर. ओके, फिमेल मध्ये काय पाहायला मिळणार आहेत, फिमेलचे स्पोर. ओके, हे स्पोर काय तयार करणार आहेत, गॅमिट तयार करणार आहेत. हे स्पोर काय तयार करणार आहेत, गॅमिट तयार करणार आहेत. हा एक रोड मॅप बघा. मेलचे गॅमिट आहेत, मेल गॅमिट म्हणणार आहे. फिमेलच्या स्पोर पासून गॅमिट तयार त्याला फिमेल गॅमिट म्हणणार आहे आपण. ओके, मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट. मायक्रोस्पोरेंजिएट, मेगास्पोरेंजिएट हे तुम्हाला माहित आहे. याच्यानंतर काय होणार आहे, मेलचा जो गॅमिट तयार झाला किंवा मेलचा जो स्पोर झालेला आहे तो तुमचा मेलचा स्पोर काय करणार आहे, ट्रॅव्हल करून फिमेलच्या स्पोर पर्यंत जाणार आहे. ओके, त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय, पॉलिनेशन. हे सुद्धा तुम्हाला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. काय पॉलिनेशन, पॉलिनेशन मध्ये बघा एंटोमोफिली वगैरे, हायड्रोफिली वगैरे तुम्ही स्टडी केलेला आहे की म्हणजे कोणत्या माध्यमातून स्पोर हा त्या ओव्हम पर्यंत किंवा एग पर्यंत जातोय, त्याच प्रोसेसला पॉलिनेशन म्हणतात. ओके, इन्सेक्टच्या थ्रू असेल, वॉटरच्या थ्रू असेल, अॅनिमलच्या थ्रू असेल, तर वेगवेगळी नावं दिलेली ती आपण स्टडी केलेलं आहे. आता इमेज क्लिअर होते बघा, लगेच ह्या गोष्टी आठवतात. पॉलिनेशन नंतर काय होणार आहे पुढं, पॉलिनेशन नंतर सगळ्यात लास्ट स्टेप असते काय, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजेच काय, फॉर्मेशन ऑफ सीड. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतं, फर्टिलायझेशन हे असतं. ओके, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण,
फर्टिलायझेशन मध्ये काय असतं, आपल्याला दोन मेल आणि फिमेल गॅमिट्स आहेत, त्यांचं आपल्याला मिक्सिंग पाहायला मिळतं किंवा ते एकत्र येतात आणि नवीन झायगोट फॉर्म करतात. झायगोट फॉर्म केल्यानंतर एम्ब्रियोजेनेसिस, मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते 3 स्टेप मध्ये डिवाइड केलेलं आहे. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन, काय काय चेंजेस होतात फ्लॉवर मध्ये. ओके, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ओके रिप्रोडक्शन मध्ये बघा ज्युएनाइल स्टेज असते, ज्युएनाइल स्टेज नंतर ऍडल्ट स्टेज असते. काय बदल होतात प्लांटच्या केसमध्ये काय असतात, तर ज्युएनाइल मधून ऍडल्ट मध्ये जाताना काय आपल्याला इन्फ्लोरेसन्स पाहायला मिळतो, फ्लॉवर येतात. मग फ्लॉवर मध्ये आपण 2 गोष्टी पाहतो, ओके, बायसेक्शुअल फ्लॉवर ओके किंवा युनिसेक्शुअल फ्लॉवर. ओके, बायसेक्शुअल फ्लॉवर, युनिसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे बायसेक्शुअल म्हणजे बाय म्हणजे दोन सेक्सचे गॅमिट्स त्याच्यावरती असणार आहेत, म्हणजे मेल पण असणार आहे, फिमेल पण एकाच फ्लॉवर असेल तर त्याला आपण म्हणतो बायसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे कोणता तरी एक सेक्स असेल, म्हणजे मेल सेक्स असेल किंवा फिमेल सेक्स असेल तर युनिसेक्शुअल फ्लॉवर. याला अजून काही वर्ड्स यूज केलेले आहेत बायसेक्शुअल, युनिसेक्शुअलला. ओके, बायसेक्शुअलला यूज केलेला आहे मोनोथिकस, मोनोशियस. ओके, युनिसेक्शुअलला काय केलेलं आहे, डायोशियस. ओके, आता प्रत्येक वर्डचं मिनिंग असतं. डाय म्हणजे काय, इसीएस म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, मेल पार्ट्स मध्ये आपण बाकीच्या गोष्टी स्टडी करतो. मेल पार्ट्स मध्ये काय काय पाहतो आपण, मेल पार्ट्स मध्ये आपण पाहतो अँड्रोइशियम, अँड्रोइशियम. फिमेल पार्ट मध्ये काय पाहतो आपण, गायनोइशियम. बघा मी प्रोनाउन्सिएशन करताना गायनोइशियम म्हणतोय, गायनोशियम नाही म्हणत. ओके, का असं प्रोनाउन्स केलेलं आहे मी तुम्हाला समजण्यासाठी. अँड्रा, अँड्रा मीन्स मेल. ओके, आणि इशियम हा वर्ड जो आहे तो वर्ड आलेला आहे ऑयकोज या नावाच्या वर्ड पासून. ऑयकोज पासून इशियम आलेला आहे, म्हणजेच काय तर होम, मेलचं होम म्हणजे अँड्रोइशियम. गायनोशियम पण असंच आहे. गायनॅक म्हणजे काय, फिमेल, आणि इशियम म्हणजे काय, होम किंवा हाऊस. फिमेलचा हाऊस, फिमेलचं होम, गायनोशियम. आपण म्हणतो ना गायनॅकॉलॉजिस्ट. ओके, जे फिमेलमध्ये प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला वर्ड यूज करतो, त्याचं मिनिंग हेच आहे. तर ह्याचं स्पोर कसे फॉर्म होतात, याचे स्पोर कसे फॉर्म होतात, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. हा चॅप्टर तर झाला तुमचा रोड मॅप. येते का लक्षात? मग याच्यामध्ये तुम्ही चॅप्टर डिवाइड करा. आता ह्या एवढ्यामध्ये अख्खा माझा चॅप्टर रिवाइज होऊ शकतो. आता मी तुम्हाला फटाफट सगळे पॉईंट्स सांगितलेले आहेत, काय 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 असतं. मग याच्यामध्ये सेक्शुअल मध्ये तुम्हाला मी सांगितलं काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सांगितलं मेल फिमेल काय, पॉलिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलं हायड्रोफिली, एंटोमोफिली वगैरे, ते फर्टिलायझेशन मध्ये तुम्हाला सांगितलं फॉर्मेशन ऑफ सीड, त्याच्यामध्ये प्री फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन, या 3 कन्सेप्ट 3 स्टेप पाहायला मिळतात. अख्खा चॅप्टर याच्यामध्ये रिवाइज झालेला आहे. याला म्हणायचं रिव्हिजन. आता ह्याच्यापेक्षा थोडंसं अजून मी डीपली जाऊन करू शकतो, ते सुद्धा तुम्हाला सांगेन मी, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते पाहूयात की डीपली आपल्याला रिवाइज कसं करायचंय, एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आपल्याला हा चॅप्टर कशा पद्धतीने रिवाइज करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. त्यामुळं नेक्स्ट लेक्चर बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांना मिळेल. हा रोड मॅप, ही स्ट्रॅटेजी, हा प्लॅन शेवटच्या 70 दिवसामध्ये कसा प्लॅन करायचा आहे हा सगळ्यांना कळेल आणि याचा फायदा सगळ्यांना होईल. ओके, त्यामुळे भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद, थँक्यू.